तर गाइस तुम्ही अक्षय खन्नाची सध्याची कॉन्ट्रोवर्सी ऐकला असणार। यामध्ये अक्षय खन्नाला ट्रोल केलं जातं की अक्षय खन्नाची एक काय फिल्म हिट झाली, अक्षय खन्नाला ॲटिट्यूड आला। तर यामध्ये काय झाले मी सांगतो। जी अक्षय खन्नाची मूवी झाली रिसेंटली ती होती धुरंधर। धुरंधरचा परफॉर्मन्स तुम्ही सर्वांनी बघितला। यानंतरची त्याची फिल्म आहे ती आहे दृश्यम 3। बट असे बरेच लोक म्हणतात की अक्षय खन्नाने तिथे फी वाढवली, जी त्याची फी सेट केली होती त्याच्यापेक्षा तो जास्त मागतोय आता। यावर तो लिटरली बऱ्याच लोकांकडून ट्रोल होत आहे आता। बट तुम्ही एक गोष्ट विचार करा, एखादा व्यक्ती जर खूप चांगलं काम करतोय तो जास्त सॅलरी घेणार की नाही? एखादा स्पोर्ट्समन आहे ज्याचा परफॉर्मन्स खूप भारी आहे, तो जास्त फी घेणार, ऑब्वियसली बात आहे। हा तर ज्याला बघण्यासाठी लोक लिटरली गेलेत, जो धुरंधर मूवी आहे। इव्हन आम्ही सुद्धा त्याच्या रील्स क्रिएट झाल्या होत्या, इंस्टाग्रामवर शॉर्ट्स होत्या, तेच बघून आम्ही गेलो होतो मूवी बघायला। जर एखाद्या व्यक्तीच्या नावाखाली अक्षय खन्नाची ऍक्टिंग बघण्यासाठी मूवी हजारो करोड रुपये कमवते, तो त्यावरून त्याची हाईप समजते ना, त्यावरून त्याची व्हॅल्यू समजते। आता माहित नाही की मे बी तो दृश्य मूवी करेल की नाही, बट हे फिक्स आहे कोणतीही सुद्धा मूवी करेल त्याची मूवी आहे ती सुपरहिट जाणारच। नेक्स्ट जी येईल ती तरी बरं की तो रणवीर सिंग होता। जर कोणता सुपरस्टार असता तर भाई, बिकॉज त्याची जी डायलॉग डिलिव्हरी आहे आणि अदर थिंग्स लाईक स्किल बोलू आपण इथे, आता लोकांच्या मनामध्ये बसले। अँड आता लोकांना माहित आहे की भाई हा जर एखाद्या मूवीमध्ये आहे तर ती मूवी सुपरहिट आहे। त्या मूवीमध्ये अक्षय खन्ना ऍक्टिंग मध्ये कोणाला ऐकणार नाही, एक्सेप्शन छावा मूवी सोडली तर। बिकॉज छावामध्ये भाई विकी कौशल तोड नाही। आमच्या दैवतांचं जर कोणी पात्र करत आहे तर ते आमच्यासाठी रिप्लेसेबल आहे, अनकंडिशनल आणि शब्द नाहीत माझ्याकडे त्यासाठी। बट आपण आता अक्षय खन्नाबद्दल बोलतोय, सो अक्षय खन्नाचा आता अशी इमेज क्रिएट झाली की हा जर आहे तर त्या मूवीचा परफॉर्मन्स नक्कीच चांगला असणार। तर आता बऱ्याच लोकांना कंटेंट भेटलाय ट्रोल करायला, जसं मला पण भेटला। बट मी पॉझिटिव्ह वे मध्ये बोललो, काही लोक निगेटिव्ह वे मध्ये बोलतात। बट प्रत्येकाचं ओपिनियन असतं डिफरंट। तरी एक गोष्ट होती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती। तुमचे काय ओपिनियन असतील तर नक्की कमेंट करा। अँड अशीच व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनल।